2 मिनिटं थांबा. चला साधा भाऊ या, धन्यवाद. नाही नाही, चला. सुपर थरार. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमारेषा पार चौकाराने आक्रमण केलंय. हल्ला बोल. 4 धावा पहिल्या चेंडू मध्ये आलेल्या आहे. 4 धावा. चित्तथरारक लढत आपण त्या ठिकाणी बघितली. 77 धावांचा पाठलाग करीत असताना हा सामना टाय झाला. हे माग सरका बरं, इकडे बाउंड्रीवरचे सगळे माग सरका. चला. सुका कोळी आयकॉन विरुद्ध आयकॉन. आयकॉन विरुद्ध आयकॉनचं हे युद्ध आपण या ठिकाणी बघू शकता. पहिल्या चेंडूवर आलेला आहे चौकार. 5 चेंडू शिल्लक. यावेळेस हवाई सफर आहे. चौकारानं मन भरलं नाही. दुसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. दहा धावा या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेले. चेंडू आलेला आहे. चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर षटकार. बघूया. दहा धावा धावपळ कव्हर. हेलिकॉप्टर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करतील. दुसऱ्या धावेला निघालेत. मला वाटतं आपी साहेबांना बाहेर यावं लागेल. नाही, तिसऱ्या पंचाकडे जातोय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. एक सिंगल मात्र निघालेली आहे. अगदी तिसरे पंच त्या ठिकाणी नक्कीच लक्ष देऊन आहेत. डोळ्यात तेल घालून चाललेला हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची घेतल्या गेलेली मदत. तिसरे पंच या ठिकाणी पडताळणी मात्र करतायत. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 10 धावा. तिसऱ्या चेंडूवर पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले. अगदी बारकाईनं बघितलं जातंय. बघूया. नॉट आउट. नॉट आउट. सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता. 2 धावा मिळालेल्या आहे. 12 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. यावेळेस चेंडूला उंची आहे बघा. आणि काय खराब क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार.
आणि या ठिकाणी चौकार आलाय. चौकार षटकारांचा पाऊस. अगदी सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 डबल. चार चेंडू शिल्लक आहे बघा. माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंचा प्रवास संपला आणि या ठिकाणी आपण बघू शकता शक्ती द पॉवरफुल फलंदाजी चालू आहे. महत्वाचे 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये सुका कोळी काय करतील हे सुद्धा बघणं तितकंच रंगतदार असणार आहे. हा सामना रोमहर्षक आहे. सुपर ओव्हर चा थरार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याच दिशेमध्ये फटका खेळलाय. यावेळेस दुसऱ्या धावेला जाणार का? धावबाद आहे बघा. 1 सिंगल मात्र पूर्ण झाले. त्यानंतर नवीन फलंदाज जो आहे मेजर संदीप यांना जावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये आणि मेजरला स्ट्राईकला सुद्धा जावं लागणार बघा, कारण आता हाफिज साहेब नॉन स्ट्राईक एंडवर असतील. 1 चेंडू शिल्लक आहे. 17 धावा बनवल्या गेलेल्या आहे. 17 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. मेजर संदीप 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे अटॅक करावं लागणार आहे. तर सुका कोळी यावेळेस आपल्याला डॉट चेंडू दाखवणार का? नाही, दिशा तीच आहे. झेल पकडला यावेळेस. झेल पकडलेला आहे. सहा चेंडू आणि 18 धावा जे विजयाचं समीकरण आहे. 17 धावा झालेल्या आहे. चला चला लाईनअप मध्ये निघा. चला तुम्ही या बाहेर आता. या 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 चला लवकर लाईनअप मध्ये निघा. ते येतील बाहेर. चला चला हा लवकर चला. चला फलंदाज तयार ठेवायचे. अल कुरेश, राम काळे, विजय राऊत आणि मनोज सावंत हे 3 फलंदाज आहेत. त्यांचे 2 फलंदाज पाठवायचे. तर गोलंदाज शक्ती रामहरी चौरे जे गोलंदाज असतील शालू SBI संघाचे. फलंदाजीला आलेत या ठिकाणी राम आणि मनोज सावंत, म्हणजे डाव्या आणि उजव्या हाताचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. पहिले 6 चेंडू आपण बघितले. अतिशय चांगली फलंदाजी आपण बघितली या ठिकाणी शालू 11 संघाने केलेली आहे. शक्ती द पॉवर या सर्व धावा त्यांनीच बनवलेल्या.
चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल. शालू SBI संघ स्ट्राईक एंडवर मनोज सावंत, नॉन स्ट्राईक एंडवर राम काळे. अठरा धावा विजयी लक्ष, 6 चेंडू आहे. सुपर ओव्हरचा थरार रोमांचकारी सामना, रोमहर्षक लढत. बघूया. पंच सुपर ओव्हर मध्ये रिव्ह्यू राहतो का? रिव्ह्यू राहतो ना सुपर ओव्हर मध्ये? हा बरं ठीक आहे. तुमचा 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 म्हणजे पंचांचा राहील फक्त. बघूया. फक्त पंचांचा रिव्ह्यू राहील बर का. पहिला चेंडू मनोज सावंत. वाव, काय सुरुवात केली है. इस बार हमारी बारी है. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल केलाय मनोज सावंत. आलेला आहे. विजयाचं समीकरण बदलला. मनोज सावंत यांनी इशारा दिलाय, अब हमारी बारी है. बरोबर 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार. चेंडू डॉट आलाय. धावबाची संधी. सिंगल पूर्ण करतील या ठिकाणी बॅटच्या माध्यमामध्ये. चार चेंडू 11 धावेंची गरज. एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलू शकतो. दोन्ही संघाचं एक मोठा फटका सामन्याचं रूप बदलू शकतो. 4 चेंडू 11 धावेंची गरज. राम काळे स्ट्राईक वर आहेत. राम विरुद्ध राम. चार चेंडू 11 धावेंची गरज आहे. स्ट्राईक वर संघनायक राम काळे आलेले आहेत. आतापर्यंत मनोज सावंत यांनी त्यांचं काम केलंय. 2 चेंडूंमध्ये 7 धावेंचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलंय. 18 धावा करायच्या आहेत. 4 चेंडू 11 धावेंची गरज आहे आणि राम विरुद्ध राम आहे. अतिशय सुंदर चेंडू. आणि बघा, चला याही वेळेस इकडून तिकडे तिकून इकडे एक धाव मिळालेली या ठिकाणी. विजयाचे समीकरण बदलली. सिंगल मात्र मिळालेली आहे. 3 चेंडू 10 धावेंची गरज. 3 चेंडू 10 धावा. षटकारानंतर पुनरागमन करताना शक्ती द पॉवर. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली. आधे इधर आधे उधर तैनात. 3 चेंडू 10 धावा. निर्णायक चेंडू. डाऊन द ग्राउंड फटका खेळला. चेंडू सीमारेषा पार. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत आणि दणदणीत चौकार. आज मनोज सावंत यांची चर्चा होणार आहे का रामचौरीची होणार आहे? बघा 2-6.
अतिशय सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक ताईनाथ त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. धाव घेणार का? तर मला वाटतं यावेळेस राम काळे स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेत आहेत. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरच होणार, हे लक्षात ठेवायचं. एक चेंडू 5 धावा. चौकार गेला, सामना टाय. षटकार गेला, खेळ खलास. आणि जर या नंतर चेंडू चांगला पडला, चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. फिरोज अन्सारी चेंडू खाली आहे. फिरोज अन्सारी चेंडू खाली आहे. जबरदस्त हा सामना. अरे आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. शालू मामा पळत गेले मैदानात. शालू मामा SBI संघ विजयी. शालू SBI CC या ठिकाणी विजयी झालेला आहे. रोमहर्षक चित्त थरारक लढत. बस बस बस, मैदानाचं पावित्र्य ठेवायचंय. ओ, मैदानाचं पावित्र्य ठेवायचंय. धन्यवाद. विजय संघाचं अभिनंदन. चला